नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण मराठी विषयातील 11वा पाठ आहे एका जादुई पत्राची गोष्ट। हा पाठ ज्या लेखकांनी लिहिलं आहे त्यांचं नाव आहे रतिलाल बोरीसागर। त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1938 मध्ये झालेला आहे आणि हे जे रतिलाल बोरीसागर आहेत हे गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळामध्ये लेखनाचं कार्य करत होते। तर या पाठाचं मूळ स्वरूप जे ते गुजराती साहित्यामधून घेण्यात आलेलं आहे। तर या पाठाचा अनुवाद करणारे जे मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे या पाठाचा ते अनुवादक आहेत हरीश चौधरी। तर रतिलाल बोरीसागर अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला गावाचे रहिवासी असून हल्ली त्यांचे वास्तव्य अहमदाबाद येथे आहे। त्याचं मूळ गाव हे सावरकुंडला आहे रतिलाल बोरीसागरांचं, पण ते अहमदाबादला स्थायी झालेले आहेत। नायब नियामक म्हणून गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळात त्यांनी कार्य केलेलं आहे। स्वतःच्या विशिष्ट हास्य शैलीने साहित्य क्षेत्रातील रसिकांच्या मनावर त्यांचा प्रभाव दिसून येतो। त्यांच्या हास्य लेखनातून जीवनातील सामान्य असामान्य परिस्थितीत विशिष्ट निरीक्षण व मार्मिक दृष्टीने हास्य निर्माण होतं। मानवाच्या विशिष्ट स्वभावाचे दर्शन त्यांच्या सर्जनातून दिसून येते। मरक आणि आनंदलोक या त्यांच्या प्रसिद्ध हास्य ग्रंथांना विविध पारितोषिके मिळालेली आहेत। एका काल्पनिक घटनेच्या आधारे विशिष्ट परिस्थितीची निर्मिती करून तिचा प्रसार करण्यासाठी एका जादुई पत्राची गोष्ट यात खरोखर गोष्टसारखा भाव लेखकाने निर्माण केला आहे। प्रसंगानुसार संवाद तसेच सरळ गद्य शैलीत हास्य कथेचा सुंदर परिचय दिला आहे। तर विद्यार्थिनींनो, या पाठामध्ये एक जादुई पत्राची गोष्ट आहे। सारांशमध्ये तुम्हाला जरा माहिती देतो। ह्या पाठामध्ये वेद साहेब जे लायन्स क्लबचे डायरेक्टर असतात त्यांचं खराब अक्षराचं पत्र आणि ते अक्षर कोणालाही समजत नाही, तर त्या फक्त पत्रामध्ये लिहिलेल्या खराब अक्षरांद्वारे ते बरेचशी कामं कशा प्रकारे या पत्राद्वारा करून घेतात ते या पाठात वर्णन केलेलं आहे। तर समजूया आपण या पाठातली जादुई पत्राची गोष्ट। निरंजन एका रविवारी माझ्याकडे आला व म्हणाला, चल आज आपल्याला सिनेमाचा पहिला शो बघायला जायचं आहे। तिकीट आणली आहेत का मी विचारलं। म्हणजे लेखक स्वतःहून या पाठाचा संवाद आपल्याला सांगतायत। तर त्यांचा मित्र आहे निरंजन, तो रविवारी त्यांच्याकडे आला आणि म्हणाला की आपण चला सिनेमा पाहायला जाऊ। तर लेखकाने त्यांना विचारलं की तुम्ही तिकीट आणली आहेत का। मित्राने उत्तर दिलं, नाही तिकीट तर नाही आहे, पण तिकीट नसली तर आज रविवारी सिनेमा पाहण्याची गोष्ट पण कशी करू शकणार। तू चल तर खरं काही बंदोबस्त झाला तर बरं, नाहीतर परत। सिनेमा घर काही जास्त दूर नव्हते आणि घरी काही विशेष महत्त्वाचे कामही नव्हते, म्हणून मी त्यांच्याबरोबर निघालो।
पण सिनेमाघराला हाऊसफुलची पार्टी लावली होती. मी काय खोटं सांगत होतो? लेखक त्या मित्राला सांगतायत की रविवार आहे, पहिला शो आहे, तर हाऊसफुलची बोर्ड लागणारच आहे. तर ते मित्राला स्वतःची गोष्ट पटवून देतात. बघ, मी खरं सांगितलं होतं ना. मित्र, आज व्यवस्था होणारच नाही, मी सांगितले. निरंजन क्षणभर निस्तेज झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर चमक आली. त्याने खिशातून एक कागद काढून माझ्या हातावर ठेवला. छापील लेटर पॅडवर काहीतरी लिहिलेले होते. मी कित्येक वेळा घाणेरड्या अक्षरात लिहिलेले वाचले आहे, म्हणजे वाचण्याचा प्रयत्न केला आहे. माझी स्वतःची अक्षरं पण खूप चांगली नाहीत, पण या पत्रातील अक्षरांसारखी घाणेरडी अक्षरं मी आजपर्यंत कधीही पाहिली नव्हती. ज्याप्रमाणे सुलेखन स्पर्धा होते, त्याचप्रमाणे कुलेखन स्पर्धा योजल्या तर या अक्षरांनी लिहिणारा जोपर्यंत स्पर्धेत भाग घेईल तोपर्यंत दुसऱ्या कोणास बक्षीस मिळणारच नाही. म्हणजेच त्या पत्रामध्ये ज्या व्यक्तीने लिहिलं होतं त्याचं अक्षर एवढं घाणेरडं होतं की लेखकांनी स्पष्ट म्हटलं की जर कुलेखन स्पर्धा आयोजित झाली तर या अक्षरांनी किंवा या प्रकारचं अक्षर लिहिणारा जो व्यक्ती या स्पर्धेत भाग घेत राहील तर पहिलं बक्षीस त्याच व्यक्तीला मिळणार. घाणेरड्या अक्षरात लिहिलेल्या पत्रातील लेखन कदाचित पूर्णतः उलगडणार नाही आणि थोडे पण उलगडणार नाही असेही होऊ शकेल, परंतु कोणत्या भाषेत लिहिले आहे हे समजणं कठीण नसतं. पण हे पत्र तर कोणत्या भाषेत लिहिलेले आहे ते सुद्धा समजत नव्हतं. तर बघा विद्यार्थिनींनो, लेखक आणि त्यांचा मित्र आता त्या पत्रामध्ये अशा प्रकारचं अक्षर काढलेलं आहे की ते अक्षर नेमकं कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे आणि त्यात काय लिहिलेलं आहे ते कोणालाही कळत नाही आहे. ना स्वतः निरंजनाला कळतं आहे, ना लेखकांना कळतं आहे. आणि लेखकही त्या पत्राला वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर लेखकांनाही वाटतं की मी बऱ्याचशा वेळेस घाणेरड्या अक्षरांना वाचण्याचा प्रयत्न केला आहे, पण एवढे घाणेरडे अक्षर मी आजपर्यंत कधीही पाहिलेले नाही. म्हणजे विचार करा, त्या पत्रामध्ये किती घाण अक्षरं काढली असतील की ती कोणालाही वाचता येत नव्हती. आणि हे पत्रात लिहिलेलं काय ते कोणालाही समजत नव्हतं, म्हणून हे पत्र एक जादुई पत्र म्हणून त्या ठिकाणी कार्य करत होतं. तर कशा प्रकारे जादुई पत्र म्हणून कार्य करत असेल, यात काय लिहिलेलं आहे मी निरंजनाला विचारले. ते तर मलाही समजत नाही, म्हणजे निरंजनला सुद्धा ते कळत नव्हतं. पण हे माझ्या दूरच्या काकांनी लिहिलेलं पत्र आहे. माझे काका स्वतः लिहिलेले लेखन पुन्हा वाचतात तेव्हा त्यांना त्यांची अक्षरं वाचता येत नाही. म्हणजे निरंजनचे जे दूरचे काका होते त्या काकांनी हे लिहिलेलं पत्र होतं, पण ते पत्र ते काका स्वतः लिहितात आणि लिहिल्यानंतर जेव्हा पुन्हा वाचायला जातात तर त्यांनाही ते वाचता येत नाही. त्यांनी हे पत्र मला देऊन काकूकडे पाठविले होते. असे तर माझी काकू पण माझ्या काकांनी लिहिलेले काही वाचू शकत नाही. म्हणजे जी काकांची बायको आहे, म्हणजे निरंजनची काकू आहे, त्या काकूला ते पत्र लिहायचे आणि निरंजन ते पत्र घेऊन काकूंकडे जायचा. तर म्हटलं तर त्या काकूलाही कळत नव्हतं की काकांनी पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे, तेही वाचू शकत नव्हते. साखरपुड्यानंतर माझ्या काकांनी जे पत्रे काकूंना लिहिलेली होती, लग्नानंतर काकूने ती पत्र काकांना वाचायला दिली आणि कल्पनेच्या आधारे माझ्या काकांनी ती पत्रे थोडीशी वाचून दाखवली. आजही माझ्या काकांची ती प्रेमपत्रे उघड्यावर फिरत असतात. म्हणजे निरंजन आठवण करतोय की जेव्हा त्यांच्या काकाचं लग्न जमलं होतं किंवा लग्न होणार होतं आणि साखरपुडा झालेला होता, तर हे काका ते पत्र लिहायचे आणि निरंजन ते पत्र घेऊन त्या काकूकडे जायचे. पण त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे ते काकूला आजही कळालेलं नव्हतं. म्हणजे आज लग्न झालं त्यांचं दोघं जीवांचं,
आणि लग्न झाल्यावरही त्या काकूने सर्व पत्र त्या काकांना दिलं आणि विचारलं की या पत्रामध्ये तुम्ही काय लिहिलं आहे ते जरा मला वाचून ऐकवा. तर काका लग्नानंतरही ते पत्र वाचू शकले नव्हते. काही त्यांनी स्वतःच्या कल्पनाने वाक्य जोडून ते थोडेफार वाचण्याचा प्रयत्न करीत होते. म्हणजे आपण यावरून म्हणू शकतो की ते पत्रामध्ये लिहिलेलं अक्षरं किती घाणेरडे असू शकतात. आणि ही जी पत्र होती ही त्यांच्या घरामध्ये अस्तव्यस्त पडलेली राहायची. पण त्यांना सर्वांनाच माहिती होतं की त्या पत्रातले लिहिलेलं वाक्य आणि शब्द कोणी वाचू शकत नाही. कारण की ती कोणी वाचून घेईल अशी भीती त्यांना वाटत नाही. निरंजन त्यांच्या काकांनी लिहिलेले वाचू शकत नव्हता, पण त्या अक्षरांचा त्यांना अभ्यास सखोल होता असे वाटले. निरंजन थोडा वेळ थांबला. ही संधी साधून मी लगेच म्हणालो, हो आपण त्याचे येथे काय आहे? हो पण त्याचं इथं काय? म्हणजे सिनेमाघरामध्ये या पत्राचं काय? सिनेमा पाहाव्यास मिळाले नाही म्हणून हे पत्र उलगडण्यात 3 तास काढावेत? आणि जर हा विचार असेल तर माझे स्पष्ट मत आहे की हे 3 तास तर काय, पण 3 जन्मातसुद्धा ही उलगडणार नाही. म्हणजे लेखक म्हणतात मित्राला, अरे आपण सिनेमामध्ये पहिला शो बघायला आलो आहे, तर हा पहिला शो बघण्यासाठी या पत्राची काय गरज आहे? आणि तुला जर असं वाटत असेल की आता हाऊसफुल झालं आहे तर आपण पिक्चर पाहू शकत नाही, सिनेमा पाहू शकत नाही, तर आपण 3 तास इथे टाईमपास करायचा आणि टाईमपासमध्ये आपण असा विचार करू की या पत्रात काय लिहिलेलं आहे त्या विचारामध्ये 3 तास काढावेत असं तुला वाटत असेल तर लेखक म्हणतात 3 तास काय, 3 जन्म तरी घेतले तरी ह्या पत्रात काय लिहिलेलं आहे ते आपल्याला कळणार नाही आहे. म्हणूनच मला वाटते आपण सिनेमा पाहू, निरंजन म्हणाला. कसे काय? मला निरंजनची गोष्ट समजली नाही. चल माझ्याबरोबर, तो म्हणाला व पुढे चालत मॅनेजरच्या कॅबिनमध्ये गेला. मी पण थोडं घाबरत त्याच्या मागे प्रवेश केला. निरंजनने शांतपणे ते पत्र मॅनेजरच्या हातात दिले. मॅनेजरने ते पत्र उघडले. पत्रातील लेखन पाहून स्तब्ध झाला व निरंजनकडे बघत राहिला. हे काय, हे काय आहे? तो सनातन प्रश्न त्याच्या तोंडातून निघाला. वेद साहेबांचं हे पत्र आहे, निरंजन गंभीरतापूर्वक सांगितले. वेद साहेब? वेद साहेब? आता बघा, ज्या पत्रातली अक्षरं लेखकांनाही कळत नाही आहे, निरंजनलाही कळलं नाही, आणि एवन ज्यांनी ते पत्र लिहिलं त्यांना आणि त्यांच्या पत्नीला म्हणजे निरंजनच्या काकूलाही त्या पत्रात काय लिहिलं असतं ते कळालेलं नाही आहे. तर आता या सिनेमाच्या घराचा जो कॅबिन असतो, सिनेमाघरचा जो मॅनेजर, त्या मॅनेजरला सुद्धा ते कळत नाही. आणि तो म्हणतो ह्यात काय लिहिलेलं आहे आणि काय हे? तर निरंजन म्हणतो हा वेद साहेब आहे. तर वेद साहेब कोण आहे? या प्रकारे प्रश्नचिन्ह ते विचारतात. मॅनेजरला ओळख पटली नाही आणि पत्रात पण उलगडा झाला नाही म्हणून ते चिंतित झाले. परिस्थितीचा लाभ घेऊन निरंजन त्यांना मध्येच थांबून म्हणाला, वेद साहेब लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत. ते माझे काका आहेत. त्यांनी सांगितले की मॅनेजर साहेबांना हे पत्र दाखवतील म्हणजे ते दोन्ही मित्रांना सिनेमा पाहण्याची व्यवस्था करून देतील. मॅनेजर आश्चर्यचकित होऊन काही क्षण पत्रासमोर आणि काही क्षण निरंजनला पाहू लागला. त्याने चष्म्याचे काची 2-3 वेळा स्वच्छ करून पत्र पाहिले पण काही समजले नाही. म्हणून निरंजनने म्हणाले, तुम्हाला तर माहीत आहे आजचा शो हाऊसफुल आहे. आता बघा, जो निरंजन आहे त्या पत्राच्या मदतीने सिनेमा पाहू इच्छितोय आणि हाऊसफुल झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी सिनेमाघरामध्ये कुठल्याही प्रकारची जागा उरलेली नाही आहे, सीट्स खाली नाही आहेत. आणि त्यामुळे तो ते वेद साहेबांनी लिहिलेलं पत्र त्या सिनेमा घरातील जो मॅनेजर आहे त्याला दिलं आहे. आणि तो आता हे वेद साहेब कोण आहेत विचारतोय. आणि वेद साहेबविषयीची माहिती निरंजनने दिलं की लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत. आता या एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीचं पत्र असेल तर कोणताही सामान्य व्यक्ती त्याविषयी विचार करेल.
आणि वेदसाहेबांचं नाव ऐकून तो मॅनेजर त्या पत्राला स्वतःच्या चष्माचे काच 2-3 वेळा पुसतो आणि तो वाचण्याचा प्रयत्न करतोय की काय लिहिलेलं काय. आणि निरंजन मधीच म्हणतो की हे वेद साहेबांनी लिहिलेलं आहे पत्र तुम्हाला आणि सांगितलं आहे की या मित्रांची सिनेमा पाहण्याची व्यवस्था करून देता. आता तो सिनेमाघरातील मॅनेजर निरंजनला विनंती करतोय की तुम्हाला तर माहिती आहे की आजचा शो हाऊसफुल झालेला आहे. आता निरंजन काय म्हणतो बघा. हो साहेब, निरंजन गंभीरतेने म्हणाला, काही हरकत नाही, मी तसे काकांना सांगतो, आपण चिंता करू नका. एवढे बोलून त्याने अत्यंत सहजतेने मॅनेजरच्या हातातून पत्र घेऊन घेतले. मॅनेजर बापडा पुन्हा विचारात पडला. अशा बिकट प्रश्नांना तोंड देणं त्याच्या आजपर्यंतच्या नोकरीत प्रसंग उद्भवला नव्हता असे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट वाटत होते. थांबा, मी एक्स्ट्रा खुर्च्या लावतो असं म्हणून त्याने बेल वाजवली आणि शिपाई आला. त्याने शिपायाला सांगितले, बाल्कनीत 2 एक्स्ट्रा खुर्च्या लावून त्यांना बसण्याची व्यवस्था करून दे. हो साहेब, असे म्हणून शिपाई आम्हा दोघांना घेऊन चालू लागला. मी तर स्तब्ध झालो. निरंजन मस्करी करत होता. दुसऱ्यांना फसवण्यासाठीची नवीन युक्ती शोधत राहतो, पण त्याचे आजचे साहस अप्रतिम होते. आम्ही आत बसलो तेव्हा निरंजनने विजय मिळवल्याचं एक भव्य स्मित केलं. अशा प्रकारे त्या दिवशी रविवार असूनही आणि तिकीट नसूनही आम्ही सिनेमा बघितला आणि तोही फुकट. निरंजन म्हणाला, मौज आली ना. आता कधीही असं काम असेल तर सांग, या जादुई पत्राने होऊन जाईल. तर बघा, निरंजनने त्या पत्राच्या मदतीने त्या मॅनेजरला मूर्ख बनवलं आणि फुकटामध्ये बिना तिकीटचं रविवार असूनही हाऊसफुल असूनही त्यांनी सिनेमा पाहिला. पण हे कशामुळे शक्य झालं? त्या जादुई पत्रामुळे शक्य झालं. आणि त्या जादुई पत्रामध्ये असं काय होतं कारण की त्यामध्ये जे लिहिलेले अक्षर होते ते कोणालाही कळत नव्हते. आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वेदसाहेब हे मोठ्या पदावर होते, म्हणून त्यांचं नाव ऐकून, त्यांनी लिहिलेलं पत्र ऐकून पाहून कोणत्याही व्यक्तीला प्रश्न पडेल की साहेबांनी काय लिहिलं असेल. बरं, जे लिहिलं असेल म्हणजे जो व्यक्ती जे सांगेल ते ऐकल्याप्रमाणे ते कार्य करतील. अशा प्रकारे हे जादुई पत्र